डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत अकोला आणि जळगाव खानदेशातील अनेक बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या महिलेला अकोला पोलिसांनी जळगाव न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेत मोठं यश मिळवलं। या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस येत आहेत। अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार वाशिम बायपास परिसरातील श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख गांधी रोडवरील एका ब्युटी पार्लरच्या माध्यमातून स्वाती जुनगडे हिच्याशी झाली। स्वतःचा मोठा संपर्क असल्याचं आव्हानात तिने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। विश्वास संपादन करून तिने मूळ कागदपत्रांसह टप्प्याटप्प्याने लाखो रुपयांची मागणी केली। दरम्यान कधी वैद्यकीय तपासणी, कधी अंतिम मुलाखत, तर कधी आचारसंहितेचं कारण सांगून नियुक्ती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती। वारंवार टाळाटाळ होत असल्यानं संशय आल्यानं तक्रारदार दाम्पत्यानं थेट पीकेव्ही कार्यालयात चौकशी केली, तेव्हा दाखवण्यात आलेली सर्व कागदपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं आणि फसवणुकीचा भंडाफोड झाला। मार्च 2025 मध्ये सुरुवातीला 1.5 लाख रुपये बँक खात्यात जमा करून घेण्यात आले। त्यानंतर RTGS, बँक व्यवहार आणि फोन पेच्या माध्यमातून आणखी रक्कम उकळण्यात आली। आरोपी महिलेनं पीकेव्हीच्या नावानं कथित मुलाखतपत्र, नियुक्ती आदेश, ओळखपत्र, सेवा पुस्तिका तयार करून दिली। सेवा पुस्तिकेवर स्वाक्षर आणि हाताचे ठसे घेऊन संपूर्ण प्रक्रिया अधिकृत असल्याचा भास निर्माण केला। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितांनी आरोपी महिलेला पैशांची मागणी केली, मात्र तिनं उडवाउडवीची उत्तरं देत पैसे परत देण्यास नकार दिला। यानंतर तिचे पती स्वप्नील जुनगडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला। त्यांनी दिलेल्या एकूण रकमेपैकी 5.5 लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित 4.5 लाख रुपये अद्यापही परत देण्यात आले नाही। यामुळे या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये स्वाती जुनगडे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर स्वाती जळगावमध्ये असताना तिचा शोध घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार प्रोडक्शन वॉरंटवर अकोला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय।